तुझ्याशी बोलताना मला आता तुझ्या बऱ्याच व्यक्तिरेखा आठवत आहेत. म्हणजे तुझा मुक्ता हा सिनेमा होता आणि त्याच्यामध्ये तू असं गावातलं एक तसं पाहिलं तर रूढी परंपरा मानणारं एक कुटुंब असतं आणि बरोबर. तिथे तू अशी गिरकी घेऊन सांगतेस की माझा अमेरिकेतून मित्र येतोय. मुक्त होणं महिलांनी म्हणजे नेमकं काय? आज कितीतरी मुली हं. उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतायत. हो. कितीतरी मुली हे म्हणू शकतायत की आम्हाला मूलबाळ नको आहे कारण मला नको आहे. हं. तो जो एक वाईटपणा घ्यायची मुलींची तयारी आहे की तो वाईटपणाच असतो की अरे असं कसं, हं. पण ती तयारी, ती धमक मुलींनी आता दाखवलेली आहे. हं. तर मला असं वाटतं की हे भावनिक स्वातंत्र्य हळूहळू झिरपत जाईल आणि आपल्याला समजेल की जसा शर्ट पॅन्ट घालणाऱ्यांना हक्क असतो तसाच गोड दिसणाऱ्या शर्ट पॅन्ट वाल्यांनाही असू शकतो. ओके. तू आता कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये, देशभरात, जगभरामध्ये फिरत असतेस. तुला कोणत्या प्रकारच्या महिला भेटतात किंवा त्यांच्या संवादातून तुला काय जाणवतंय की आत्ताची स्त्री नेमकी कुठे आहे? माझ्या सकट सगळ्या जणी खरंच सुपर वुमन व्हायच्या मागे लागल्या होत्या. हां. म्हणजे सोशल मीडिया जेव्हा नवीन होता तेव्हा मी इतकी बांबावून गेले होते की म्हणजे आपल्याला समजत नाही की उत्तर देणं आवश्यक आहे, व्यक्त होणं आवश्यक आहे, हं. की पैसे कमवणं आवश्यक आहे, का मत असणं आवश्यक आहे. एक स्त्री म्हणून एक मल्टीटास्किंगचं दडपण आपल्यावर असतं का? मी जी कविता लिहिली होती तिचं नाव होतं सुपर वुमन. हं. आणि हे म्हणजे ती सुपर वुमन जी असते माझ्या कवितेतली ती सगळं बरोबर करत असते, सगळ्या ठिकाणी वेळेवर पोहोचत असते, तिला दमलं तरी मी दमले नाही असं दाखवत असते, बरं. हिल्स घालत असते, केस मोकळे सोडत असते, मेकअप छान करत असते. आणि म्हणजे कवितेच्या शेवटी तिला लक्षात येतं की आपल्याला कुणीच सुपर वुमन व्हायला सांगितलेलं नाहीये. हो. कधी कॅलिम्पॉंग मधल्या गावात तू जातेस आणि तिथे तुला सगळी ऑर्किड्स दिसतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवे तुझा कसा मित्र आहे, हा मला आवडलेला तुझा लेख आहे. तर तुला लेखनातून कसं व्यक्त व्हावंसं वाटतं आणि त्याच्यातून तुला कसं समाधान मिळतं? सूर्यनारायण नित नेमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, ओंजळीन भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखाना मिळो सावली मायेची. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन. या महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही खरं तर हा आठवडा साजरा करतोय. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांशी आपण संवाद साधतोय आणि त्याबरोबरच या महिला दिनाचं आत्ताच्या काळातलं औचित्य काय हेही जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. या कार्यक्रमांच्या मालिकेमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये एक खास पाहुणी आलेली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जिने हिंदी, इंग्लिश अशा बरोबरच वेगवेगळ्या भाषांमध्ये रंगभूमी गाजवलेली आहे. तिने अनेक प्रकारचे सिनेमे केलेले आहेत. अगदी जागतिक दर्जाचे सिनेमे सुद्धा त्यामध्ये आहेत आणि एक संवेदनशील अभिनेत्री, समाजभान असलेली व्यक्ती असं म्हणून आपण सोनालीला ओळखतो. सोनाली लेखिका सुद्धा आहे. तिचं नवीन पुस्तक सुद्धा आता आलेलं आहे. त्याच्याबद्दल तर बोलणारच आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे तुझं सोनाली वन इंडिया मराठीमध्ये. थँक्यू आरती. काय मस्त वाटतंय मला की आपण दोघी जणी खूप दिवसांनी गप्पा मारणार आहोत. हो. आणि तुला बघितल्यावर मला पुण्यामधलं स्नेहसदन मधले तुझे प्रायोगिक सगळे रंगभूमीचे दिवस आणि त्याच्यानंतरचा सगळा तुझा प्रवास हे आठवलं. किती किती मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे सोनाली तू. खरं आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. आणि तू ऑफिसमध्ये येणार त्याच्या आधीपासूनच सगळ्यांनी तुझी दिलचार करायची स्टेप करायला सुरुवात केलेली आहे. पण आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं बोलतोय. तुला या महिला दिनाचं महत्व काय वाटतं सध्याच्या काळात? अ, सध्याच्या काळात विचारशील गोष्टी चालू आहेत मनामध्ये. कारण एक काळ असा होता आरती जेव्हा असं वाटलं की एवढं काय महत्व, की ठीक आहे ना, आता जेव्हा नव्हतं स्वातंत्र्य, समानता,
तेव्हा ठीक आहे. पण मोठं झाल्यावर असं लक्षात आलं की हे खूप शहरी आणि अत्यंत सुबत्तेत राहणाऱ्या व्यक्तीचं मत असू शकतं. हा हा. आपण फक्त मी म्हणजे माझा देश नाही ना, म्हणजे मी सुद्धा आहे. पण आपल्या देशामध्ये ज्या ज्या अ, राज्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हम्म. अ, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलींचं मन मारलं जातं. हम्म. त्याकडे आपण फार सेन्सिटिव्हली बघायला पाहिजे. माझ्या बाबतीत मी फार कौतुकाने ही तक्रार सांगत आले हम्म. की माझ्या दोन्ही भावांना इंग्लिश मीडियम मध्ये घातलं, पण मला आई बाबांनी मराठी शाळेत घातलं. हम्म. ते फार निर्मळ मनाचे आहेत, त्यांच्या मनात भेदाभेद नव्हता. पण तरीही दोन शाळांमधल्या, हम्म. म्हणजे ही एक इमारत आणि ही एक इमारत हम्म. घराजवळची, हम्म. शेजारी असलेल्या इमारतींमधल्या मराठी शाळेत मुलीला घातलं गेलं. हम्म. जेव्हा मुलं इंग्लिश शाळेत शिकत होती तरीही हम्म. हा आपण फरक करतोय हम्म. हेच न जाणवणारी माणसं आहोत आपण. बरोबर. आणि मला ती जबाबदारी घ्यावीशी वाटते, कारण मी खूप चांगली आहे स्वभावानी असं म्हणून आपण हात झटकून टाकू शकत नाही. हम्म. आता इतक्या लहान लहान गोष्टींपासून हे फरक आहेत, वर्क स्पेस मध्ये जास्त करून आपल्याला जाणवतात. हम्म. पण तरीही जेव्हा मी माझ्याबद्दल बोलते तेव्हा मी हा प्रयत्न करते हम्म. की मी वागताना कुणीतरी स्त्री आहे आणि कुणीतरी पुरुष आहे हम्म. अं, असा भाव मनात न येता वागायचा प्रयत्न मी करत असते. हम्म. आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी होते असं मला वाटतं. हम्म. खरंय, तू म्हणतेस ते आपल्याला कदाचित जाणवत पण नाही की आपण असा फरक करत असतो. तुझं शिक्षण पुण्यामध्ये झालं, त्याच्यानंतर कॉलेज, आणि अजूनही तुझा पुण्याशी, महाराष्ट्राच्या अनेक चळवळींशी संबंध आलेला आहे. तसंच विद्याताईंची फेमिनिझमची चळवळ तू बघितलीस की आम्हाला पुरुषांसारखं व्हायचं नाहीये, तर आम्हाला एक चांगलं व्यक्ती व्हायचं आहे आणि व्यक्ती म्हणूनच आमच्याकडे बघा. हा विचार तुला किती पटतो? आणि स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? विद्याताई म्हणजे विद्याताई बाळ मिळून हम्म. साऱ्या जणीच्या संपादिका आणि स्त्रीवादी अनेक हक्कांसाठी चळवळी उभ्या करणाऱ्या आपल्यातल्या खूप मोठ्या लीडर. हम्म. त्यांची मी मैत्रीण होऊ शकले हा माझा सन्मान आहे. हम्म. आणि विद्याताईंना काम करताना मी जवळून पाहिलं. त्या जेव्हा त्यांची भूमिका मांडत होत्या तेव्हा ती समजून घ्यायचा मी प्रयत्न केला की एका पॉइंटला आपल्याला असं वाटत असतं की जोपर्यंत मला त्याची आच लागत नाही हम्म. तोपर्यंत ते अस्तित्वातच नाहीये हम्म. असं आपण मानत राहतो. हम्म. तर विद्याताईंमुळे या अनेक प्रश्नांकडे, म्हणजे मला अजून आठवतं मी कॉलेजमध्ये होते तेव्हा हुंडाबळीचा प्रश्न ऐरणीवर होता. हम्म. सती जण बंद होऊन काहीच वर्ष झाली होती. हम्म. पण आज आपल्याला खरं वाटत नाही, हम्म. कारण महाराष्ट्र हुंडामुक्त व्हायचा बऱ्यापैकी प्रयत्न करतोय बरोबर. आणि झालेलाही आहे. स्वेच्छेने गिफ्ट देण्याकडे आपला कल आहे. पण आपल्या देशातल्या अनेक भागांमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा कळतं की मुलगी होते तेव्हा 10-20 लाखाची तयारी ठेवावीच लागते. हम्म. असं सहज बोललं जातं की नाही आमच्याकडे तर तसं असतंच. हम्म. आणि आपलं रक्त उसळतं आणि आपण त्या वाक्याशी भांडायला जातो. हम्म. पण विद्याताईंमध्ये ही धमक होती की त्या फक्त वाक्याशी भांडायला गेल्या नाही, हम्म. त्या वृत्तीला समजवायला गेल्या. अं, मला हे फार महत्वाचं वाटतं की एखाद्या गोष्टीचा राग येणं म्हणजे आपण ऍक्टिव्हिस्ट झालो असं नाहीये. हा. आपण तो तो प्रश्न आहे हे मान्य करून जेव्हा त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी 2 पावलं उचलतो हम्म. तेव्हा आपल्यामध्ये कुठेतरी तो अ, विचार म- उतरलेला असतो, म्हणजे आपल्याला विचार कळलेला असतो आणि हम्म. त्याच्या विरुद्ध काहीतरी कृती करायची आपली इच्छा झालेली असते. हम्म. आणि त्या मनोवृत्तीची आपल्याला खूप जास्त गरज आहे आपापल्या पद्धतीनं. म्हणजे मी जर मला ऍक्टर असल्यामुळे अनेक हम्म. ठिकाणी बोलायची संधी मिळते. मी माझ्या माध्यमातनं, तू तुझ्या माध्यमातनं, कुणी लिहील, कोणी बोलेल, कोणी त्याच्यावर नाटक लिहील, कोणी कविता लिहील, कोणी चित्र काढेल. या माध्यमातनं जोपर्यंत आपण याबद्दल व्यक्त होत नाही हम्म. तोपर्यंत आपण प्रश्नापर्यंत पोहोचणार नाही. आणि जिथे आपण माणसंच विकायला काढलेली आहेत हम्म.
तिथे आपण समानतेबद्दल काय बोलू शकू? हे तुझ्याशी बोलताना मला आता तुझ्या बऱ्याच व्यक्तिरेखा आठवत आहेत. म्हणजे तुझा मुक्ता हा सिनेमा होता आणि त्याच्यामध्ये तू असं गावातलं एक तसं पाहिलं तर रूढी परंपरा मानणारं एक कुटुंब असतं आणि बरोबर. तिथे तू अशी गिरकी घेऊन सांगतेस, की माझा अमेरिकेतून मित्र येतोय किंवा दोघीमध्ये तू एकूण म्हणजे समाज व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध बंड करतेस. कधी गाबरीचा पाऊसमध्ये एका शेतकऱ्याची पत्नी होऊन त्याच्या वेदनेशी कुठेतरी समरस होतेस. तुला काय वाटतं मुक्त होणं महिलांनी म्हणजे नेमकं काय? अं, तुला गंमत म्हणून एका वेगळ्या सिनेमाची आधी आठवण सांगते हम्म, आणि मग आपण मुक्त होण्याकडे येऊया. हम्म, तू ज्या भूमिकांची आठवण करून दिलीस त्याच्याबरोबर मी अजून एक सिनेमा केलाय ज्याचं नाव आहे दायरा. दायरा. अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेला. हम्म, त्याच्यात निर्मल पांडेनी एका ट्रान्सवेस्टाईटची भूमिका केली होती. म्हणजे तो उंचापुरा धिप्पाड पुरुष दिसणारा माणूस हम्म, साडी नेसून राहत असतो बरोबर. आणि मला पळवून नेलेलं असतं, माझ्यावर अत्याचार झालेले असतात आणि आता मी घाबरलेली तरुण मुलगी, तिला घरी परत जायचं असतं हम्म, आणि आमची दोघांची भेट होते. आणि निर्मल मला असं सांगतो की आता मी नाही बाई तुला वाचवू शकणार, हम्म, कारण मी तर असा. तर तू एक काम कर, तू पुरुषाचे कपडे घाल. हम्म, तो एकच पर्याय आहे तुला सुरक्षित राहण्यासाठी. ओके. आणि मी शिकत होते, मी कॉलेजमध्ये होते आणि आपण शॉट देत असतो. हम्म, म्हणजे मला कळत होतं की अमोलदा काय सांगतायत आणि मला कसं दुःख होतं. मग मी त्याला प्रश्न विचारते की काय शर्ट पॅन्ट घातल्यावर प्रश्न सुटतील का? हे सगळं मी करत होते. हम्म, पण त्याचा पडसाद हळूहळू सिनेमा संपल्यावरही माझ्या मनात उमटत राहिला. हम्म, आणि मला गंमत अशी वाटली की सिनेमाच्या प्रेक्षकावर सुद्धा काही काळानंतर त्याची प्रतिक्रिया किंवा तो सिनेमा आपल्याला हम्म, समजत जाणं बरोबर. हे काही काळाने पण होऊ शकतं. हे दायराच्या बाबतीत मला लक्षात आलं की मला अजूनही त्यातले काही काही कंगोरे कळत राहतात हम्म, की अच्छा तो सीन असा होता, हम्म, हा नीना कुलकर्णीचा सीन. हम्म, ते मला समजत राहतात आता. हम्म, मुक्त होणं म्हणजे काय हे शोधायला पाहिजे, मीही शोधते आहे. पण प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असू अगदीच शकतो. बरोबर. पण ज्या क्षेत्रात मला काम करायचंय हम्म, त्याचं स्वातंत्र्य असणं हा. हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण एखाद्या कुटुंबामध्ये आपापली कामं काय आणि माझे माझे हक्क काय याच्या पलीकडे आपल्याला सगळ्यांना सर्व्हायव्हलसाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एक हम्म, म्हणजे आवडतं खाणं हम्म, आणि दुसरं मनाचं खाद्य म्हणजे आपलं काम. हम्म, आपल्याला काय आवडतं. हम्म, तर कित्येक स्त्रिया अशा आहेत ज्या मन मारून काम करत नाहीत हम्म, किंवा ज्या मन मारून काम करतात. त्यांना बरं. काहीतरी वेगळं करायचंय. हम्म, तर मला स्वतःला आत्ताच्या घडीला असं वाटतंय की आपल्याला आयुष्यात काय करायचंय हम्म, याचा शोध प्रत्येक स्त्रीनी घ्यायला पाहिजे. हम्म, आणि आपण कुटुंबासाठी जर एक नोकरी करत असू तर ते खूप महत्वाचं आहे. कारण आपण शहरांमध्ये राहतो, हम्म, आपल्याला मोठं घर घ्यायचं असतं, कधी आपल्याला गाडी घ्यायची असते. या स्वप्नांसाठी हम्म, आपण आर्थिक भार उचलायचा निर्णय घेणं हे महत्वाचंच आहे. हम्म, पण कदाचित त्याच मुलीला हम्म, खरंच इच्छा असेल की निर्मलताई पुरंदरेंनी काय काम केलं हे हम्म, समजून घ्यायचंय मला. बरोबर. त्याच्यात पैसे नाही मिळणार आहेत. हम्म, तिला कदाचित एखाद्या खेड्यात जाऊन कुठल्या तरी गावातल्या एखाद्या सरपंचांना भेटावं लागणार असेल. हम्म, पण ती जर तिची उर्मी असेल तर तिने ती त्या हाकेला ओ दिली पाहिजे. जसं हम्म, अनेक कुटुंबांमध्ये हे मी ऐकलंय की नाही नाही ते चार मित्र, तुझा सिनेमा होता की नाही सोनाली दिलच्यात आहे, तसेच हे कॉलेजचे मित्र भेटतातच अगं दरवर्षी. आणि मग 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 कुणी काही म्हणायचं नाही, हे आपण कौतुकाने म्हणतो. हम्म, पण तसेच म्हणजे मला खरंच असं वाटतं की त्यासाठी अ, वाद करावेत किंवा हम्म, हक्कांच्या भाषेत बोलावं हा. असं नाहीये. ओके. पण ते जर सामंजस्य आपण आपल्या आजूबाजूला निर्माण केलं हम्म, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत, हम्म, तर माझ्या घरात समजा 5-6 माणसं आहेत. त्या 5-6 माणसांच्या गरजांच्या बाबतीत मी तितकी जागरूक आहे का? हम्म, जर मी असेन तर तेही असतील. हम्म, हे पोषक वातावरण आपण निर्माण करू शकलो पाहिजे. अर्थातच काम आपलं जास्त आहे. बरोबर. पण
तो प्रयत्न हम्म. स्वातंत्र्याकडे जाताना करायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यातून भावनिक स्वातंत्र्यही मिळू शकेल. हम्म. आज कितीतरी मुली हम्म. उशिरा लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतायत. हो. कितीतरी मुली हे म्हणू शकतायत की आम्हाला मूलबाळ नको आहे कारण हम्म. मला नको आहे. हम्म. तो जो एक वाईटपणा घ्यायची मुलींची तयारी आहे की तो वाईटपणाच असतो की अरे असं कसं, हम्म. पण ती तयारी, ती धमक मुलींनी आता दाखवलेली आहे. हम्म. तर मला असं वाटतं की हे भावनिक स्वातंत्र्य हळूहळू झिरपत जाईल आणि आपल्याला समजेल की जसा शर्ट पॅन्ट घालणाऱ्यांना हक्क असतो तसाच गोड दिसणाऱ्या शर्ट पॅन्ट वाल्यांनाही असू शकतो. ओके. तर किती वेगळं तू सांगितलंस. म्हणजे आतापर्यंत आपण महिला दिनाच्या निमित्ताने असं बोलतो की चौकट मोडून बाहेर पडणं, मुलीला रिस्पेक्ट देणं, महिलांना रिस्पेक्ट देणं. पण तू म्हणतेस की आपल्या मनासारखं काम करायला मिळणं ही हे महत्वाचं आहे कारण आपल्या आधीच्या पिढ्यांनी अर्थी एवढी मेहनत घेतलेली आहे हम्म. की आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की हो. नाही मला जरा आज डोसा नकोय, हम्म. मला थोडंसं सँडविच खावंसं वाटतंय, हे म्हणू शकतो कारण त्यांनी तेवढं काम केलेलं आहे. बरोबर. कदाचित आपण हीच गोष्ट जर 15 वर्षापूर्वी बोलत असतो तर आपले मुद्दे वेगळे असू शकले असते. हो. हो. आज आपल्याकडे फार चांगले चांगले सिनेमे होत आहेत. लापता लेडीज आपण एक्झॅक्टली. सगळ्यांनी मी आता बघितला तेच बोलणार होते. किंवा स्थळ नावाची एक सुंदर फिल्म पाहिली. हम्म. नवरदेव बीएससी अग्री नावाचा एक सिनेमा आलेला आहे. हम्म. तर अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये हे जे प्रतिबिंब उमटलेलं आहे हम्म. ते आधीच्याच पिढ्यांच्या पुण्याईमुळे उमटलंय ना. हम्म. त्यांनी तेवढं काम केलंय म्हणून आपण आजचा दिवस आपण बघू शकतोय. बरोबर. खरंय. तू त्यांची आठवण काढतेस. आता तूच काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्तानं जे कॅम्पेन झालं, त्याच्यामध्ये सगळ्यांना तू आवाहन केलं होतंस, की आपल्याला आत्ता जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा आपण आपल्या मनासारखं जगू शकतोय, ते कुणामुळे? याची आपण एकदा आठवण ठेवूया. तू लापता लेडीजचा उल्लेख केलास, तर ती मुलगी तिला तिच्या आवडीचं काहीतरी वेगळंच हटके क्षेत्र आहे आणि त्याच्यात तिला करिअर करायचंय आणि ती तिची प्रायोरिटी आहे. तू आता कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये, देशभरात, जगभरामध्ये फिरत असतेस. तुला कोणत्या प्रकारच्या महिला भेटतात किंवा त्यांच्या संवादातून तुला काय जाणवतंय, की आत्ताची स्त्री नेमकी कुठे आहे? मी स्वतःच एक कविता लिहिली होती हां. साधारण 2-3 वर्षांपूर्वी. हं. ती जरा तीव्र होती. त्याच्यात मला असं वाटलं होतं की माझ्यासकट सगळ्या जणी हं. खरंच सुपर वुमन व्हायच्या मागे लागल्या होत्या. हां. म्हणजे सोशल मीडिया जेव्हा नवीन होता तेव्हा मी इतकी भांबावून गेले होते की म्हणजे आपल्याला समजत नाही की उत्तर देणं आवश्यक आहे, हं. व्यक्त होणं आवश्यक आहे, हं, हं. की पैसे कमवणं आवश्यक आहे का मत असणं आवश्यक आहे. हं. या सगळ्या प्रश्नांमध्ये मी गोंधळून गेले होते आणि मला माझा दिवसच मॅनेज करता आला नव्हता. हं, हं. आणि अशा अनेक मुली मला आजूबाजूला दिसत होत्या की ज्यांना आपलं कुटुंबही छान हवंय, आपल्याला आपल्या कामातही वरचं पद हवं आहे, हं, हं. आपल्याला दिसायचंय पण खूप खूप छान म्हणजे फिटनेस आला हं. आणि पैसेही चांगले कमवायचे हं. आणि मुक्तपणे जगायचंय. बरोबर. तर हे सगळं एकाच वेळी करताना कितीतरी जणींची दमछाक होत होती. हं. माझी पण होत होती. बरोबर. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही छोटासाच काळ होता, हं. पण ते जे दमणं होतं ते मला खूप काही शिकवून गेलं. हं, हं. की मला माझ्या कामावर जाताना जर असं वाटत असेल की हां. बापरे चला आता कसं तरी करून आजचा दिवस पूर्ण करूया पार आणि पडला. मग घरी येऊन खाऊन झोपूया, हं. यासाठी आपण जिवंत आहोत का? हं. की आजचा दिवस कसा बसा पार पाडणं, हं. त्यांनी मला खूप अंतर्मुख व्हावं लागलं, मला विचार करावा लागला. आजही मी दमते, हं. पण स्वेच्छेनी आनंदाने दमणं वेगळं हं. असतं. हं. आणि आता सुचतच नाहीये ही सगळी कामं कसं पूर्ण करू, या भीतीनी दडपून जाणं हं. हे वेगळं असतं. तर मला ज्या मुली भेटतायत हं. त्या आत्ता तरी उत्साहात आहेत. हां. त्या ह्या भांबावलेपणापाशी नाहीयेत. हं. त्यांना उत्साह आहे जगण्याचा,
नवीन माणूस भेटण्याचा. हम्म. मला हे भारतातही जाणवतं, मी परदेशात जिथे जिथे फिरले तिथे एक वेगळी ओढ आहे हा. की मला सोडायचं नाहीये ते भारतातनं आलेलं नाटक हम्म. किंवा ती शास्त्रीय संगीताची कॉन्सर्ट मला सोडायची नाहीये. हो. मग मी त्यासाठी काही पण करायला तयार आहे. हा, हा. इथे त्या मानाने कलेसाठी दिसणारी धडपड मला कमी वाटते. की आता मला माहितीये सोमवार ते शनिवार मला काम करायचंय, रविवारी मला वेळ मिळणार आहे आणि मी रविवारी थोडंफार विचार करू शकते, मग मी बिंज वॉचिंग करीन रविवारी. हे मला दिसतंय हेही बदलेल, कारण जसं ओटीटी आपल्यासाठी नवीन आहे. आता 4-5 वर्षच झाली आपल्याकडे बरोबर. ओटीटी आलंय. बरोबर. त्यामुळे ओटीटी कसं बघावं हे आपल्याला माहिती नाहीये. हो. ते एकाच दिवसात पूर्ण करावं का आठवडाभर हे अजून आपण शोधतोय. तर तो फरक मला जाणवतो. पण जगण्याचा उत्साह आहे आणि शारीरिक फिटनेस बरोबरच मला खूप छान वाटतं जेव्हा माझ्या सोसायटीमध्ये, माझ्या मुलीच्या शाळेमध्ये कुणीतरी काहीतरी पाहिलेलं असतं आणि ते एक मेसेज न घाबरता पाठवतात की तू कुणाची तरी मुलाखत घेतली होतीस, ते सायकियाट्रिस्ट होते का, त्यांचा नंबर तू देशील का मला जरा. कुणाचं तरी नाव सांगतात स्वतःसाठी, कुणासाठी तरी आवश्यकता आहे हे म्हणण्याची हे म्हणजे निर्भीडता त्याला आपण म्हणू शकत नाही, पण हे म्हणेपर्यंत पोचतायत त्या मुली. हे किती चांगलं आहे की एका मैत्रिणीशी बोलल्यावर सुद्धा बरं वाटणार आहे, त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग मिळणार आहे. त्यामुळे पिचत जाणं हे जे क्रियापद आपण खूप वर्ष वाचत आलोय ते कुठेतरी मागे पडतंय. ह्याचं खूप बरं वाटतं. मध्ये मी आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या खूप मुलाखती बघितल्या आणि त्या सांगत होत्या की जातावर दळता दळता कशा महिला ओव्या म्हणायच्या आणि त्याच्यातून त्यांना शहाणपण कसं आलं. मग गिरणी आली, पिठाची गिरणी आली. मग त्या गिरणीला त्यांनी असं मैत्रिणीसारखं तिच्यावर कविता लिहायला सुरुवात केली, कारण त्यांचे जे श्रम आहेत ते त्या गिरणीने वाचवले. तू आता उल्लेख केलास की खूप गोष्टी करतायत मुली, महिला. एक तुझ्या बाबतीत सुद्धा मला नेहमी जाणवतं की तू खूप मल्टीटास्कर आहेस. म्हणजे एकाच वेळी तू अभिनय करतेस, सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतेस, लिहितेस, तुझा संसार किंवा तुझ्या कुटुंबावर मनापासून तू प्रेम करतेस आणि अजून तुला कितीतरी गोष्टी करायच्या असतात. एक स्त्री म्हणून एक मल्टीटास्किंगचं दडपण आपल्यावर असतं का? असतंच. मगाशी मी अर्धवट सोडला माझाच मुद्दा. मी जी कविता लिहिली होती तिचं नाव होतं सुपर वुमन. आणि हे म्हणजे ती सुपर वुमन जी असते माझ्या कवितेतली, ती सगळं बरोबर करत असते, सगळ्या ठिकाणी वेळेवर पोहोचत असते. तिला दमलं तरी मी दमले नाही असं दाखवत असते. हिल्स घालत असते, केस मोकळे सोडत असते, मेकअप छान करत असते. आणि एका कवितेच्या शेवटी तिला लक्षात येतं की आपल्याला कुणीच सुपर वुमन व्हायला सांगितलेलं नाहीये. अच्छा. आपणच हे ठरवलंय की आपल्याला सुपर वुमन व्हायचंय. कारण घरची माणसं कधीच असं म्हणत नाहीत की तू अमुक अमुक पद्धतीने आमचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकच, किंवा तू आता ख्रिसमस आहे तर तू टोप्या घालून एक काहीतरी लाल कपडे घालून ट्रेंड मध्ये सामील होच असं नाहीये. आपल्याला कुठेतरी वाटत असतं की ती गरज आहे. कारण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डे साजरा होतो. बरोबर. तर त्या डे मध्ये आता बँकेमध्ये तो अमुक अमुक डे असतो, मग तुम्हाला ते ड्रेसअप करून यावं लागतं आणि तुमच्या कस्टमरशी तसं बोलावंसं वाटतं. थोडं मिक्स करते, पण त्यापेक्षा जर सावित्रीबाईंचा डे साजरा केला 3 जानेवारीला तर किती बरं पडेल, किती सोपं होईल की काहीच करायचं नाही हो, फक्त शिक्षणाची आस ठेवायची. तुम्ही शिका आणि ज्या ओळखीच्या आया बहिणी आहेत त्या शिकू देत, याच्यासाठी प्रयत्न करा. हे फार महत्वाचं आहे. नाही तर मग आपण त्या दाखवण्यासाठी आपण खूप करत राहतो. आणि मी इतक्या गोष्टी करत असते, मला अजूनही खूप गोष्टी करायच्या. त्यामध्ये एकाच गोष्टीचा त्याग करावा लागतो, ते म्हणजे आपली विश्रांती. आणि आता मी या भूमिकेपाशी ठाम आहे की हे मला काही गोष्टी करायला आवडतात याचा अर्थ मला भान आहे. मी काही ते काम करते असं नाहीये. मी कलाकार आहे, त्यामुळे माझ्याकडे
बरं पडतं. हम्म. कित्येकदा काही काही मित्र हक्कानी सांगतात की जाऊ दे ग, हम्म. बरं पडतं एक कोणीतरी ओळखीचा चेहरा असला की 4 ठिकाणी पोचायला मदत होते. हा, ही हा. हे मला पटतं आणि हम्म. त्यासाठी मी हे मानते की मला भान आहे. हम्म. त्याचा अर्थ मी काम करते हम्म. एखाद्या मुद्द्यासाठी, एखाद्या विषयासाठी, हम्म. असं मात्र नाहीये. ही मला क्लॅरिटी आहे. आणि ती जी विश्रांती किंवा झोप आपली सॅक्रिफाईस होते, हम्म. त्याच्या पाशी मी सध्या आलेली आहे. त्याचा मी विचार करतेय. आणि ओके. असं दमून मी सजग नागरिक आहे असं मी म्हणू शकत नाही. हम्म. गेल्या 24 सालापासून मी जो प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मी एक आनंदी सजग माणूस आहे असं मला म्हणून घ्यायला आवडतंय. बरोबर. तुझ्याकडून हे ऐकून आता बऱ्याच जणी विचार करायला लागतील की खरंच इतकं मल्टीटास्किंग, इतकं दमणं आणि प्रत्येक गोष्टीत सहभागी असणं खरंच आवश्यक आहे का? कुठेतरी पॉज घेऊया. तुला एक मुलगी आहे, तिचं फार गोड नाव आहे, मला खूप आवडतं. कावेरी नावाची मुलगी आहे आणि तिला वाढवतानाचा तुझा अनुभव कसा आहे? म्हणजे मुलीला वाढवताना तुझी काहीतरी दृष्टी वेगळी आहे का? तुझ्या मनात काहीतरी वेगळे विचार सुरू असतात का? माझ्यावर उलटा आरोप करायला पाहिजे, कारण मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा मी अक्षरशः मनाशी अशी म्हणत असायचे की प्लीज मला मुलगी होऊ दे, प्लीज मला मुलगी होऊ दे. कारण मुलांशी कसं खेळायचं. हम्म. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला होता की अगं काय तुला प्रश्न पडतायत, आता बाळ हे बाळ असतं, बरोबर. तुलाही सुचेल. मी हा. म्हणलं अरे काय त्याचे काय बो घालता येणार नाही, इतकं त्याला फ्रॉक घेता येणार नाही. हौस करता येणार नाही. करेक्ट. तर हेही चुकीचंच आहे. हा, म्हणजे तूच म्हणतेस पुन्हा एकदा की व्यक्ती म्हणून बघायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर तेव्हा मला माझ्या नवऱ्यानी नचिकेतनी हम्म. सांगितलं होतं की इथे तुझं चुकतंय बरं का. हम्म. आणि आम्हाला माहित नव्हतं, हम्म. कारण आपण भारतात राहतो. आपल्याकडे जेंडर हो. काय म्हणतो आपण त्याला, बाळ म्हणजे मूल आहे का मुलगा आहे, मुलगी आहे का मुलगी आहे, हे हं, आपल्याला जाणून लिंग घ्यायचं चाचणी होऊ होऊ शकत शकत नाही नाही. भारतात, आणि मी केलीच नव्हती. पण कावेरी म्हणजे मला मुलगी झालीये हे ऐकल्यावर खूप आनंद झाला होता. हम्म. आता तिला वाढवताना मला हे जाणवत नाही की मी तिला मुलगी म्हणून वाढवतीये. बरं. एकदा मला हे जाणवलं होतं जेव्हा गुड टच बॅड टच हम्म. मुलांना शिकवण्याची तो खरंच संधी खूप मिळाली गंभीर होती. विषय आहे. खरंय. तर ते जेव्हा मी तिला शिकवत होते तेव्हा माझी एक अतिशय जवळची मैत्रीण असं म्हणाली होती, तुला काय वाटतं फक्त मुलींनाच शिकवावं लागतं का? हम्म. हम्म. आणि तो तेव्हा मी हादरून गेले होते. हम्म. तेव्हा म्हणजे आपल्याला शिकायचं असेल किंवा मोठं व्हायचं असेल तर वय हा मुद्दाच नाहीये हम्म. असं माझ्या लक्षात तेव्हा आलं होतं. त्यानंतर मला आठवत नाही मी कावेरीला कधी मुलगी म्हणून हम्म. काहीतरी स्पेशल सांगितलं असेल. हम्म. अर्थातच त्यांची शाळा फार चांगली आहे हम्म. आणि माझी माझी मतं आहेतच शाळेत पालकांबद्दल किंवा ओके. मुलांना हम्म. कितपत माहिती दिली गेली पाहिजे याबद्दल. हम्म. पण माझ्यासाठी खूप आनंदाचा प्रवास आहे हा. हम्म. आणि तिला तसं सक्षम होताना बघणं, हम्म. ती नुसतीच वरच्या इयत्तेत जात नाही तर तिची समजही वरच्या इयत्तेत गेलेली असते. हम्म. ती तिच्या मित्रमैत्रिणींशी किती सहृदयपणे वागते हम्म. हे माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी महत्वाचं आहे. हम्म. कारण अनेक वेळेला असं होतं आर्थिक, मला या क्षेत्रात असल्यामुळे अनेकदा कौतुकाने कावेरी बद्दलचा प्रश्न विचारला जातो. बरोबर. तर माझ्या ह्याची पूर्ण जाणीव आहे की कावेरीला मी एकटी वाढवत नाहीये, हम्म. तर माझ्या नवऱ्याचाही तितकाच खरंय. सुंदर हात आहे हम्म. तिचा. मी एकटी तिची पालक नाहीये, तोही आहे. हम्म. त्यामुळे आज ती 7वीत आहे आता. हम्म. हळूहळू आपल्याला कळत जातं ना की रुजलं बाबा हे, छान वाढायला ओके. लागलंय हे अच्छा, रोपटं छान दिसायला लागलंय. हो, तर तिला एवढ्या एवढ्या नवीन फांद्या येतात की आता हम्म. ती खूप क्रोशे करते, हा. गाणं छान शिकतीये, ओके. अशा खूप काही काही गोष्टी करत असते. हा. आणि तिला संवाद खूप आवडतो, हे मला सगळ्यात जास्त आवडतं तिच्याबद्दल. की तिला हम्म. तिच्या मित्रमैत्रिणींबरोबरचा संवाद किंवा आमच्या बरोबरचा संवाद हम्म. आणि शांतता दोन्ही गोष्टी आवडतात. हे फार बरं आहे. बरं, तू एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं होतंस की ती अचानक उठते आणि कुठल्या तरी विषयावर चित्र काढायला लागते, हो. ते तुला खूप आवडतं. तू सांगितलंस की संवाद आणि शांतता, म्हणजे आता आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं
वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय, काही गंभीर विषय आहेत, काही थोडेसे हलके फुलके आहेत. पण तुझ्याशी ओळख झाल्यापासूनच म्हणजे संवाद नेमका कसा असावा, तो नेमका किती असावा, अर्थपूर्ण आणि मनापासून कसा असावा, हे आम्ही तुझ्याकडे बघून बऱ्याच वेळा शिकतो. तुझ्या लिखाणामधून सुद्धा शिकतो. आपल्या समोरच आता एक पुस्तक आहे, सो कूल टेक टू. हे खरं तर पुस्तकाचं प्रमोशन करायचा अजिबातच हेतू नाहीये सोनाली. पण तुझं हे पुस्तक आता जे आलं, की लोकसत्तामध्ये तू वेगवेगळ्या विषयांवर लिहिलंयस. कधी-कधी तू एखादं कानातलं आपल्याला किती प्रिय असतं, ह्याच्यावरचा तुझा कॉलम मी वाचला होता. कधीतरी तू दलाई लामांचं एखादं सेशन अटेंड करतेस, हो. त्याच्यावर तू लिहिलं होतंस. कधी कॅलिम्पॉंग मधल्या गावात तू जातेस आणि तिथे तुला सगळी ऑर्किड्स दिसतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवे तुझा कसा मित्र आहे, हा मला आवडलेला तुझा लेख आहे. तर तुला लेखनातून कसं व्यक्त व्हावंसं वाटतं आणि त्याच्यातून तुला कसं समाधान मिळतं? सगळ्यात मोठं समाधान हे आहे की लेखनामुळे कितीतरी वाचकांपर्यंत पोहोचता येतं. याचं संपूर्ण श्रेय लोकसत्ताला आहे. हम्म, कारण जर इंडियन एक्सप्रेसनी मला अपॉइंट केलं नसतं हम्म. विवाची गेस्ट एडिटर Guest म्हणून editor. किंवा त्यांची युथ आयकॉन म्हणून त्यांनी मला अपॉइंट केलं, हम्म, ते जर त्यांनी केलंच नसतं तर मला इतक्या तीव्रपणे काय काय लिहावंसं वाटतं हे मला कळलंच नसतं. हम्म, तर आयुष्यात अनेक वेळेला आपल्याला संधी मिळत जाते, हम्म. पण त्या संधीला आपण एनकॅश करायचं ठरवलं तर मज्जा येते. म्हणजे मी लिहित होतेच, हम्म. दिवाळी अंकांसाठी लिहित होते, कथा पण लिहिलेल्या आहेस कितीतरी. कॉलेजसाठी नाटक लिहित होते, हम्म. कविता लिहित होते. तर हम्म, लोकसत्तात दर आठवड्याला हे विवा नावाची सप्लिमेंट आणि त्यातलं माझं सोकुल नावाचं सदर हम्म. या आणि ते मला सलग 2 वर्ष आणि मग त्याच्यानंतर पुन्हा सलग 3 वर्ष लिहायला मिळालं. हो. यातलं जे सातत्य होतं हम्म, त्याच्यामुळे माझी एक वेगळी प्रॅक्टिस झाली लिहिण्याची. हम्म, आणि त्याच बरोबरीनं म्हणजे इतके प्रयोग मला करता आले हम्म, अशा दृष्टीने मी बघते, त्यामुळे तेवढे वाचक मला मिळाले. हम्म. तर आता खूप आनंद होतो कारण आता आपल्याकडे खूप माध्यमं आहेत. हम्म, हे माझा कल असतो की जेव्हा सोशल मीडियावर एखादी गोष्ट लिहायची असते तेव्हा ती माझी मी लिहीन. बरोबर. कारण आपण नुसते फोटो टाकत नाही, आपल्याला त्याबद्दल काहीतरी लिहावं असं वाटतं. बरोबर. तर मी स्वतः त्यासाठी वेळ काढते आणि मला अजूनही वाटतं की 2 शब्द का होईना कुणीतरी मला जेव्हा लिहून देतं तेव्हा मला फार आनंद होतो. ओके. आणि असा आनंद मी जर कोणाला देऊ शकत असेल तर नथिंग लाईक इट. 2 शब्द मग ते लिहिलेले असतील किंवा मनापासून बोललेले असतील. सोनाली, मी तुझ्या मुलाखतीच्या निमित्ताने खरं तर तुझी फिल्मोग्राफी बघत होते आणि बापरे! म्हणजे यादी संपतच नाही. मराठी आहे, दक्षिणेकडच्या भाषा आहेत, फॉरेन लँग्वेजेस आहेत, OTT वरचा तुझा वावर आहे. सगळीकडेच तुझा एक छान वावर असतो आणि तू मला असं वाटतं की तुझ्या क्षेत्रात नाही तर बऱ्याच क्षेत्रात येणाऱ्या आमच्यासारख्या कितीतरी जणांना तू प्रेरणा दिलीस. आता तुझी नवीन कलाकृती काय येते त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. बर, रामनाथ गोयंका मला नाही मिळालेलं. तुला मिळालंय. नाही नाही, पण तुला खूप सारी नॅशनल अवॉर्ड, इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेली आहेत. आता खूप छान वाटतंय मला कारण माझं खूप काम प्रेक्षकांना बघायला मिळतंय. हो, कारण वेगवेगळ्या माध्यमातून. खरंय, कारण एक काळ असा होता की जेव्हा माझे अनेक मिशन काश्मीर, हम्म, प्यार तूने क्या किया, दिल चाहता है, टॅक्सी नंबर 911 हम्म, याच्या नंतरचा एक काळ असा होता जेव्हा माझं कामच कोणाला बघायला मिळालं नाही. बरं. पण आता असं आहे की जे काम आपण करतोय ते 100% प्रेक्षकांच्या समोर येतं म्हणजे येतं. हम्म, तर आता सुशीला सुजित नावाचा एक मराठी सिनेमा येणार आहे बरं. पुढच्या महिन्यात. तो हम्म, प्रेक्षकांना बघायला मिळेल. मराठी येतो, प्रसाद ओकने दिग्दर्शित केलाय. हम्म, आता जिओ हॉटस्टार नावाच्या OTT वर हम्म. माझी उप्स अब क्या हा, या नावाची एक वेब सिरीज आहे, ती सगळ्यांना बघायला मिळेल. हम्म. मानवत मर्डर्स तर सगळेजण बघतातच आहेत सगळे आणि बघतायत आणि त्याचा फार छान प्रतिसाद मला मिळत असतो. हम्म, सोकुल टेक टू आलंय हो. आणि माझं अतिशय महत्वाचं आणि लाडकं प्रोजेक्ट हम्म, म्हणजे मॅड सखाराम हे नाटक. हम्म, तर सखाराम बाइंडर हे विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं जे नाटक आहे हम्म, त्याला पु ल देशपांडेंनी दिलेली दाद आहे. हम्म. मॅड सखाराम ही बरोबर. पुलंनी एक नाटकच लिहून काढलं दाद म्हणून. हम्म,
तो 1 तासाचा प्रयोग आहे. मंगेश सातपुतेनी दिग्दर्शन केलंय त्याचं आणि मी त्या नाटकाची एक निर्माती आहे. तर हो. त्याचे खूप प्रयोग व्हावेत अशी माझी इच्छा आहे. हम्म. आणि आत्ताच रवींद्र नाट्य मंदिर जेव्हा रेनोव्हेट झालं हम्म. तेव्हा आम्हाला तिथे सुद्धा प्रयोग करायला मिळाला. हम्म. 100व्या नाट्य संमेलनानिमित्त जो नाट्य महोत्सव झाला त्यातही आम्हाला प्रयोग करायला मिळाला. तर खूप मित्रमंडळी प्रयोग ठरवतायत. विविध ठिकाणाहून आम्हाला निमंत्रणं येत आहेत आणि मी त्या नाटकात नसले तरी मी त्या कलाकृतीची मी घट्ट नातेवाईक आहे ह्याचा मला खूप आनंद होतो. निर्मातीच्या भूमिकेमध्ये तू आहेस आणि तुझं एक नाटक मिरर क्रॅक या नाटकाबद्दल मी खूप ऐकलंय. मी ते पाहिलं नाहीये, पण बऱ्याच जणांनी मला सांगितलंय की एका वेगळ्या उंचीवर नेणारं असं ते नाटक आहे. म्हणजे जसं तुला सिनेमामध्ये बघायला आम्हाला आवडतं, तसं नाटकामध्ये तुला बघणं ही खरंच एक फीस्ट असते. पण जाता जाता सोनाली, तुझं कविता हा एक सॉफ्ट कॉर्नर आहे. तू मगाशी सुद्धा कवितेचा उल्लेख केलास. तुला आरती प्रभू, कुसुमाग्रज अशा बऱ्याच कविता आवडतात. गाणं तुला छान म्हणता येतं. तर आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी कविता किंवा एखादं गाणं. अं, आज मला घरी पाठवलंय कारण माझं डबिंग खूप वेळ चाललं होतं. तर ते Okay. म्हणाले जा जा आता. त्यामुळे आवाज कसा असेल असं मला माहिती नाही. तर तरी म्हणते माझं अतिशय आवडती प्रार्थना आहे. एक होता विदूषक या सिनेमातली. ती महानोरांनी लिहिलेली आहे आणि ती जब्बार पटेल, आनंद मोडक आणि महानोर या त्रिकुटामुळेच घडलीये. सूर्यनारायण नित नेमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, ओंजळीन भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखांना मिळो सावली मायेची, आबादानी होवो शेत भरू दे धान्यानं, तुझ्या पालखीला शब्द बांधू तू कोबाच. वा, तू प्रार्थना म्हटलीस आणि तुझी तशीच एक प्रार्थना डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटेंचा जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सोनाली, तुझ्याशी जेव्हा जेव्हा मी बोलते तेव्हा एका स्टारशी किंवा एका अभिनेत्रीशी बोलल्यासारखं अजिबातच वाटत नाही. आपण मैत्रिणीशी गप्पा मारतोय असं वाटतं. आणि तू सगळ्यांचीच मैत्रीण, म्हणजे मुलींचीच कशाला, स्त्री पुरुषांची मैत्रीण होऊन आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलास. त्याबद्दल वन इंडिया मराठी तर्फे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि सोनालीने जे विचार मांडलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.